नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपण डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग काय असतं ते बघितलं आणि या लेक्चरमध्ये आपण इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग काय असतं हे बघूया. ओके, अतिशय सोप्या गोष्टी आहेत, काही कठीण नाही आहे, आपोआप समजतील. डिस्ट्रीब्युटिव्ह म्हणजे काय? एकच लक्षात ठेवायचं, एकाचं हित होणार दुसऱ्याचा लॉस होणार, हे डिस्ट्रीब्युटिव्ह. आणि इंटिग्रेटिव्ह म्हणजे काय? एकात्मक म्हणजे काय? तुम्ही आणि मी जेव्हा बार्गेनिंग करायला बसलो तेव्हा आपण आधी हा विचार करणार की दोघांचंही कल्याण व्हायला पाहिजे, हा दृष्टिकोन तसा असणार. आणि तिकडे इन्फॉर्मेशन अजिबात दिली जात नाही, इन्फॉर्मेशन अजिबात दिली जात नाही. इकडे मात्र पूर्ण इन्फॉर्मेशन दिली जाते की आम्हाला ही असं का पाहिजे आणि जर मला मिळालं नाही तर मी काय करीन, सगळं काही सांगितलं जातं. कारण आपण दोघेही एकमेकांच्या हितासाठी काम करत असतो. बेसिकली ऑर्गनायझेशनमध्ये हे इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंगच होतं आणि तेच व्हायला पाहिजे. बेसिकली मी सांगतो की मी सांगितलं की नेक्स्ट इयरला माझी सॅलरी एक 10,000ने वाढली नाही, 10,000ने माझी सॅलरी वाढली नाही तर मी जॉब सोडेन. ओके, मग ते मला सांगतात की काय झालं आहे सर, काय प्रॉब्लेम आहे तुमचा. मग मी सांगतो की असे प्रॉब्लेम आहेत, मला यामध्ये काय माझं जमत नाही. ओके, मग ते थोडी सिच्युएशन देतात, सोल्युशन देतात, मी देतात. ते मला सांगतात तुमची काय सॅलरी काय आम्ही 10,000ने वाढवू शकत नाहीत, तुमची एक सॅलरी आम्ही 5,000ने वाढवतो. प्लस तुम्ही काय करा, जवळ एक क्लास घ्या, क्लास घेतलात की तुम्हाला 10-15,000 रुपये आणखी भेटतील. म्हणजे हे काय झालं, त्यांनी माझ्या हिताचा विचार केला आणि मी पण असं अडून बसलो नाही की 10,000 नाही तर मी जॉबच सोडतो. मग ही जी काय गोष्ट आहे ना, म्हणजे समजलं नाही नेगोशिएशन कसं होतं ते. आता कॉलेजकडे मी 10,000 सॅलरी मागितली, ते का बोलणार 10,000 नाही 5,000 वाढवतो आणि तुमचा एक कॉलेजमधनं तुम्हाला एक तास लवकर जाऊन तुमचा क्लास घ्या, तिथनं थोडे पैसे कमवा. ओके, कारण एवढी सॅलरी आम्ही का वाढवू शकत नाहीत. मग मी पण म्हणलं ठीक आहे, मान्य आहे. मी असं अडून बसणार की नाही मला नाही भेटत मी सोडतोय, मग तिकडे काय फायदाच नाही ना. म्हणजे असं काय होऊ शकत नाही. त्यामुळे इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग हे चांगलं. इंटिग्रेटिव्ह म्हणजे समजलं ना की दोघंही आम्ही बसलो, दोघांच्या कॉलेजला 10,000 मला इन्क्रीज देणं, एका वर्षात लगेच वाढवणं हे शक्य नसेल आणि मला 10,000 सॅलरी वाढली नाही तर काम करणं शक्य नसेल, मला तेवढे 10,000 एक्स्ट्रा कमवावेच लागतील. मग आता आम्ही दोघे करणार एकमेकांसोबत इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग करणार. म्हणजे मी त्यांना मॅनेजमेंटला माझे प्रॉब्लेम सांगेल, मॅनेजमेंट आपले प्रॉब्लेम सांगेल आणि दोघे यावर विचार करणार उपाय काय आहे, कारण दोघांचे प्रॉब्लेम काय ते बघणार आणि उपाय काय याचा विचार करणार. ओके, मी सोडूनच चाललो, असं काय होत नाही ऑर्गनायझेशनमध्ये. सांगितलं ना. बघा, इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज द बेस्ड ऑन द अजम्पशन दॅट देअर इज मोर दॅन वन अल्टरनेटिव्ह ऑर सोल्युशन टू डिस्प्यूट द प्रॉब्लेम दॅट इज द पॉसिबल टू क्रिएट अ विन विन सिच्युएशन. यामध्ये असं म्हटलं जातं की देअर इज द मोर दॅन वन अल्टरनेटिव्ह, की पर्याय आपल्याकडे एकापेक्षा जास्त अधिक आहेत आणि ज्यामुळे दोघांनाही काय भेटू शकतं, विन विन सिच्युएशन भेटू शकते. म्हणजे दोन्ही जिंकले असं होऊ शकतं. मग सांगितलं ना की मला 10,000 एक्स्ट्रा सॅलरी पाहिजे, कॉलेज द्यायला तयार नाही आहे, तर कॉलेज मला सांगणार का तुम्ही क्लास ओपन करता तर क्लास ओपन करा, आम्ही तुम्हाला काय करू त्याच्यासाठी लवकर सोडू किंवा आम्ही तुम्हाला थोडंफार ॲडजस्ट करू त्या संदर्भात. मग हेच काय दोघांचं विन विन, मला 10,000 भेटले आणि कॉलेजचे काय पैसे कमी झाले नाहीत, याला काय म्हटलं जातं, विन विन सिच्युएशन. ओके, असं केलं जातं. हेच काय इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग आहे. तुम्हाला मॅनेजर म्हणून इंटिग्रेटेड बार्गेनिंग करता आलं पाहिजे. बघा, द गोल ऑफ द, आता पुढे बघा, फॉलोइंग आर द सम कॅरेक्टरिस्टिक ऑफ द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग. काय आहेत ते बघा. द गोल ऑफ द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज टू इन्क्रीज द साईज ऑफ पाय. साईज ऑफ पाय म्हणजे काय सांगा? पाय म्हणजे काय? जे काय भांडं होतं ना त्याची काय वाढली, साईज वाढली. तिकडे काय भांडं पूर्ण मला मिळावं याच्यासाठी भांडण होतं, इकडे नाही. इकडे काय, या भांड्यात भागत नाही आपलं ना, या ताटात आपलं जेवण भागत नाही, आपण काय करूया, ताटाची साईड वाजवूया. ओके, असं काम केलं जातं. म्हणजे समजलं ना की मी सांगितलं ते, मी आता उदाहरण दिलं ते इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग बरोबर आहे की एका शिक्षकाला 10,000 सॅलरीमध्ये इन्क्रीज पाहिजे, कॉलेज सांगतोय तुम्हाला आम्ही ॲडजस्ट करतो, तुम्ही तुमचा प्रायव्हेट जर क्लास वगैरे काय सुरू करणार असाल किंवा तुम्ही एखादं पुस्तक लिहिणार असाल तर पुस्तक लिहा, आम्ही तुम्हाला जी हवी काय ती मदत करतो. ओके, म्हणजे तुम्हाला एखादी पुस्तक लिहायची इच्छा असेल, त्यातून पैसे कमवायचे असतील तर ते कमवा, किंवा त्या कॉलेजकडनं जी काय व्याख्याने बाहेर होतात ना ती सगळी व्याख्याने तुम्हाला देऊ, तुम्ही बाहेर जाऊन ती व्याख्याने घ्या, त्यातनं पैसे कमवा. ओके, म्हणजे ही काय दोघांसाठी काय विन विन सिच्युएशन असते. आणि यामध्ये काय केलं, पगार तर वाढवला नाही, मात्र त्या भांड्याचा ताटाचा आकारच वाढवला. ओके, एक एक्स्ट्रा पदार्थ ऑर्डर ठेवला, तो सांगितला आता हा तुम्ही घ्या. ओके, बरोबर. पुढचं बघा, द मोटिव्ह ऑफ द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज अ क्रिएटेड विन विन आउटकम. याचा पहिला उद्देश काय, विन विन आउटकम. विन विन म्हणजे दोघेही जिंकले पाहिजेत. पुढे बघा, इन इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज पार्टीज इन द कॉन्फ्लिक्ट फोकस ऑन द इच अदर इंटरेस्ट बाय ट्राय टू अंडरस्टँड इट. यामध्ये ज्या पार्टीज असतात ते काय करतात,
दुसऱ्याच्या इंटरेस्टवर काय करतात बघा, हे काय करतात, इंटरेस्ट बघा, फोकस ऑन इच अदर इंटरेस्ट, एकमेकांचा जो काय इंटरेस्ट आहे त्यावर फोकस करतात आणि अंडरस्टँड त्याला बाबा 10,000 सॅलरी काय पाहिजे, नाहीतर तो काम करणारच नाही. मग ते समजून घेतात की याचा नक्कीच काय प्रॉब्लेम आहे. तुम्हाला राहायची सोय नाही असेल तर कॉलेज तुम्हाला राहायची सोय पण उपलब्ध करून, म्हणजे मी आधी एका कॉलेजला कामाला होतो माणगावला, त्यांनी मला राहायची सोय पण करून दिलेली. म्हणजे नाहीतर मला तिकडे राहण्याचा खर्चच 5-10 हजार झाला असता, 5,000 झाला असता, जो मला परवडला नसता. त्यांनीच मला एक मस्तपैकी रूम करून दिली व्यवस्था, आणि कॉलेजचे भाडं ते भरायचे, म्हणजे रूमचं भाडं ते भरायचे. ह्या गोष्टी असतात. ओके. नाहीतर मी सांगणार त्यांना, भाडं इकडे आहे 5,000, मी भाडं कसं भरू असं त्यांना सांगितलं. त्यामुळे तुम्ही माझे 5,000 नाही सॅलरी वाढव. ते बोलले थांबा, तुम्हाला भाड्याचा रूमचा प्रॉब्लेम आहे ना, मी तुम्हाला रूमच देतो, तुम्ही या रूममध्ये राहा. ओके. याला म्हटलं आता काय विन विन सिच्युएशन. मला रूमला जागा मिळाली आणि त्यांचे 5,000 वाचले. म्हणजे आधी मी होतो त्या कॉलेजची गोष्ट सांगतो. चांगलं होतं कॉलेज ते, हे पण आपलं खूप चांगलं आहे. ते चांगलं होतं, आपलं पण दूर अधिक चांगलं आहे. ओके. चांगल्यातनं अधिक चांगल्याकडे, वाईट कोणत नाही आपल्यासाठी. पुढे बघूया. द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग द पार्टीज इज द कन्फ्लिक्ट फोकस ऑन द इच अदर इंटरेस्ट अँड ट्राय टू अंडरस्टँड इट. द पार्टीज इन्व्हॉल्व ट्राय टू मेक देअर इंटरेस्ट कॉन्ग्रुएंट विथ इच अदर. एकमेकांबरोबर ते काय आपला इंटरेस्ट हे करतात, कॉन्ग्रुएंट इंटरेस्ट ठेवतात आपला. द रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज इन्व्हॉल्ड इन द इंटिग्रेटेड बार्गेनिंग इज द लॉंग टर्म. दोघांमध्ये रिलेशन असतं ते लॉंग टर्म रिलेशन असतं, कारण मी कॉलेजमध्ये लॉंग टर्म काम करावं असं त्यांना वाटत असतं, मग ते माझी काळजी घेत असतात. द इन्फॉर्मेशन शेअरिंग इज व्हेरी हाय. इन्फॉर्मेशन शेअरिंग बिटवीन द टू पार्टीज आर व्हेरी हाय. शिपिंग ऑफ द इन्फॉर्मेशन हेल्प द पार्टीज टू अंडरस्टँड इच अदर बेटर, मोटिवेटेड देम टू ट्राय टू फाइंड वे बाय विच दे कॅन सॅटिस्फाय इच अदर इंटरेस्ट. ते इन्फॉर्मेशन एकमेकांबरोबर शेअर करतात. मी सगळं सांगतो, माझी फॅमिली काय आहे, कसं आहे, फॅमिली सिच्युएशन कशी आहे, काय गरज आहे, कसं आहे, हे सगळी इन्फॉर्मेशन सांगितल्यामुळे माहिती एकमेकांना सांगणं काय बनतं, सोपं बनतं. पुढे बघूया. चालेल. हे झालं एवढं. इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज जनरली, शेवटून दुसरा पॅराग्राफ बघा. इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज जनरली बेटर दॅन द डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग. त्याच्यापेक्षा हे चांगलंच आहे. त्यामध्ये मला मुख्यमंत्रीपद पाहिजेच, होणारच नाही असं द्यायचं. दिस इज द बिकॉज इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग रिझल्ट इन द, आणि ते म्हणतात देणारच नाही. बघा, दिस इज द बिकॉज इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग रिझल्ट इन द डेव्हलपमेंट ऑफ द लॉंग टर्म रिलेशनशिप. यामुळे लॉंग टर्म रिलेशनशिप गरज निर्माण होते, कारण प्रॉब्लेम आपले दूर केले जातात. ओके. पुढे बघा. ॲट बार्गेनिंग टेबल विथ द देअर हेड्स हेल्ड हाय फिलिंग ऑफ विक्री. दिस हेल्प टू फ्युचर bargaining and negotiation as both parties adopt a more cooperative approach. दोघांनी एकमेकांची काळजी घेतली. म्हणजे बघा, मी कॉलेजला काय सांगितलं, मला 10,000 वाढायला पाहिजेत माझा पगार. ते बोलले तुम्ही एक काम करा सर, कॉलेजमध्ये तुम्ही 8 ते 1 काम करता ना, 8 ते 12 कॉलेजचं काम करा. 12 ते 1 एक पुस्तक लिहिणारे एक एजन्सी आहे, त्यांची पुस्तकं लिहिण्याला मदत करता का, तुम्ही 12 ते 1 ते काम करा, तुमचं 10,000 पगार वाढणार. बघा, कॉलेजने मला 10,000 दिले का नाही, त्यांनी काय केलं, मला सल्ला दिला आणि त्यांनी मला सांगितलं 10,000 असे तुम्हाला मिळणार आहेत. म्हणजे एक मध्ये काय सहकार्याची भावना आमची वृद्धिंगत होते. इन कॉन्ट्रास्ट टू डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग, वन पार्टी एंड्स अप ॲज द लुजर विच leads to the sharp division and the negative feeling towards the winning party. This create problem in day-to-day work. जर आपण डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंग केलं तर काय होतं, एखाद्याचं हित जपलं जातं का, नाही जपलं जात. ओके. म्हणजे मला सांगणार तुमची सॅलरी काय वाढणारच नाही. ओके. तरी पण मी म्हटलं आता जॉब नाही आहे, करतो यांच्याबरोबर काम, मग काय आमची डे टू डे लाईफमध्ये प्रॉब्लेम होणार. किंवा त्यांनी माझी सॅलरी वाढवली तर ते म्हणणार अरे तुला एवढी सॅलरी वाढवली आहे, तू हे काम करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. यामध्ये आमच्यामध्ये काय होणार, वाद निर्माण होऊ शकतात. ओके. आता पुढचं बघूया, शेवटचं राहिलं ते बघा. इन आर द सर्टन कंडिशन नेसेसरी इफ. तुम्ही नोट्स कंप्लीट करणं तुमची जबाबदारी आहे. दिस इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. शिकवणं माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि लेक्चर किती बघता ते बघतो मी. चालेल. देर आर द सर्टन कंडिशन नेसेसरी इफ द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग. काही इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंगमध्ये काय दिलेत तुम्हाला, असू दे बोलत नाही. इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंगमध्ये काही तुम्हाला सक्सेसफुलसाठी काही हे दिलेत. द पार्टीज इन नेगोशिएशन मस्ट बी ओपन अँड विलिंग टू द शेअर इन्फॉर्मेशन विथ इच अदर. पार्टी ओपन असल्या पाहिजे आणि इन्फॉर्मेशन एकमेकांबरोबर शेअर करण्यास त्या तयार असल्या पाहिजेत. ओके. द पार्टीज मस्ट बी हॉनेस्ट अँड स्ट्रेट फॉरवर्ड. प्रामाणिक असले पाहिजेत, स्ट्रेट फॉरवर्ड असले पाहिजेत. द पार्टीज नेगोशिएशन शुड बी सेन्सिटिव्ह. ते सेन्सिटिव्ह असले पाहिजेत. मस्ट ट्रस्ट इच अदरवर त्यांचं काय असलं पाहिजे, विश्वास असला पाहिजे. आणि फ्लेक्झिबल असले पाहिजेत. मी करणारच नाही असं म्हणून चालणार नाही. पुढचं बघूया, शेवटचं, आणि थांबूया. बघा,
uniformity such condition really exists in the organization, and hence integrative bargaining is the really sense. In most organization negotiation are all about winning at any cost. मोस्ट ऑर्गनायझेशनमध्ये नेगोशिएशन हे मी जिंकायलाच पाहिजे कुठच्याही कॉस्टवर, जॉब गेला तरी चालेल अशा प्रकारचं होतं. हे काय चुकीचं आहे. अनफॉर्च्युनेटली सच कंडिशन रिअली एक्झिस्ट इन द ऑर्गनायझेशन. ओके, सॉरी दिसत नाही मला बाळांनो. अनफॉर्च्युनेटली सच कंडिशन रेअरली, वरच्या ज्या काय कंडिशन असतात ना, बघा पेन घेतो. एक मिनिट हा. बघा काय म्हटलं, ही कंडिशन सांगितलीत की ओपन, दोन्ही पार्टीज ओपन असल्या पाहिजेत. ओके, इन्फॉर्मेशन शेअर केली पाहिजे, हॉनेस्ट आणि प्रामाणिक असले पाहिजेत, सेन्सिटिव्ह असले पाहिजेत, स्ट्रेट फॉरवर्ड असले पाहिजेत, मस्ट एकमेकांवर त्यांना ट्रस्ट असला पाहिजे, फ्लेक्झिबल असले पाहिजे. अनफॉर्च्युनेटली सच कंडिशन, वरच्या ज्या कंडिशन आहेत ते रिअरली एक्झिस्ट इन द ऑर्गनायझेशन, त्या ऑर्गनायझेशनमध्ये रिअरली एक्झिस्ट असतात, म्हणजे काय मिळत नाहीत सगळ्यात ऑर्गनायझेशनमध्ये. अँड हेन्स इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग इज द रेअरली सेन्स, त्यामुळे इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग होताना दिसत नाही. इस्ट मोस्ट ऑर्गनायझेशन इंटिग्रेटिव्ह नेगोशिएशन ऑल अबाउट विनिंग ॲट एनी कॉस्ट. बऱ्याच ऑर्गनायझेशनमध्ये ज्या का वाटाघाटी होतात त्या म्हणजे मी जिंकायलाच पाहिजे, म्हणजे काही झालं तरी चालेल, संस्था कुठली तरी चालेल, तुम्ही नाही जेवला तरी चालेल, मी जेवायला पाहिजे, अशा प्रकारचं नेगोशिएशन लोक करतात. हे चुकीचं आहे. ओके, देर आर द फॉलोइंग सम मेजर ऑर्गनायझेशन कॅन टेक प्रमोट इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग. खालील सांगितलेले आहेत त्या गोष्टी वापरून आपण एका इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग वाढवू शकतो. बघा, रिसर्च हॅज फाउंड दॅट बार्गेनिंग बाय द टर्म्स is more likely to lead integrative solution than the bargaining by individual. टर्म, अटींवर बार्गेनिंग व्हायला पाहिजे, इंडिव्हिज्युअलमध्ये नाही की तू जिंकणार की मी जिंकणार असं नाही. तर या अटी आहेत त्यांच्यावर बार्गेनिंग व्हायला पाहिजे. बार्गेनिंग बाय टर्म आणि बार्गेनिंग बाय इंडिव्हिज्युअल म्हणजे काय, तुम्ही आणि मी, आम्ही दोघं झगडायला लागलो तर काय बेनिफिट नाही भेटला तरी चालेल, मी जिंकायला पाहिजे असं कधी येतं. बार्गेनिंग बाय इंडिव्हिज्युअल असतं. बार्गेनिंग बाय टर्म असतं तेव्हा कोणी जिंकलं तरी चालेल. दिस वॉज बिकॉज टर्म जनरेट मोर आयडियाज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ द मोर पीपल. ओके, टर्म बार्गेनिंग झालं पाहिजे, इंडिव्हिज्युअल बार्गेनिंग होता कामा नये. इन्क्लूड मोर इश्यू. The possibility of reaching an integrative solution increase when there is the more issue of adding negotiation process. Negotiation process मध्ये more issue असले तर चांगल्या प्रकारे होतं. Different parties may have a different preference for issue which can treated to reach a jointly beneficial solution. वेगवेगळे आपण जर इश्यू सांगितले ना, असं आहे तसं आहे, हा बेनिफिट आहे तो बेनिफिट आहे, तर प्रत्येकाला त्यात काय नाही काहीतरी हित भेटतं, प्रत्येकजण काय नाही काहीतरी मिळतं म्हणून तरी थांबू शकतो. नॉट सेटलिंग फॉर कॉम्प्रोमाइज. थांबा, कंटिन्यू लेक्चर घेतोय ना त्यामुळे असेल. 17 ते 51 मिनटं मी कंटिन्यू बोलतोय. आत्ता हा 4था लेक्चर आहे, जास्तच होतील. सेटलिंग फॉर कॉम्प्रोमाइज. आता कॉम्प्रोमाइज म्हणजे काय, नॉट सेटलिंग फॉर कॉम्प्रोमाइज. कॉम्प्रोमाइजसाठी इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग कधी सेटलमेंट होता कामा नये. ओके, कॉम्प्रोमाइज इज द वर्स्ट एनिमी ऑफ द इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंग. हा सगळ्यात वाईट एनिमी आहे इंटिग्रेटिव्ह बार्गेनिंगचा. दिस इज द बिकॉज कॉम्प्रोमाइज रिड्यूस द प्रेशर ऑफ बोथ पार्टीज कम अप विथ creates a solution. Compromise does not encourage the parties to think about issue, interest, importance of the other parties and develop innovation solution. कॉम्प्रोमाइज करायचं जर ठरवलं की एखाद्याला सांगितलं तू कॉम्प्रोमाइज कर, तर ते काय त्यांच्यात भाषणच होणार नाही आणि काहीच होणार नाहीत. अशा प्रकारे आपण बार्गेनिंगच्या 2 स्ट्रॅटेजी होत्या, डिस्ट्रीब्युटिव्ह आणि इंटिग्रेटिव्ह. डिस्ट्रीब्युटिव्ह तुम्हाला सांगितली, यामध्ये विन ऑर लॉस, मीच जिंकायला पाहिजे सिच्युएशन असते, दुसऱ्याला समजून घ्यायचं नाही काय नाही. आणि यामध्ये मात्र विन विन सिच्युएशन असते, दोन्ही जिंकतात. आता शेवटचा पॉईंट बघूया, दोघांमध्ये फरक काय तो. गोल बघा डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंगचा, गेट बिगर शेअर ऑफ द पाई. ताट आहे ना, ताट त्याला पाई म्हटलं तर ते काय जास्तीत जास्त मला भेटलं पाहिजे. पाई चार्ट असतो ना, त्याचा जास्तीत जास्त आपण ताट बघू. पाई म्हणजे समजलं, पाई चार्ट असतो तो 360 अंशाचा ताट. यामध्ये काय घेतलं डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये, ते ताट आहे ना, ते ताटाचा जास्तीत जास्त गेट बिगर शेअर ऑफ द पाई, त्या ताटाचा जास्तीत जास्त शेअर मला भेटला पाहिजे असं डिस्ट्रीब्युटिव्हवाल्यांचा. म्हणजे ते ताट अख्खा मला कसं खायला भेटेल याचा विचार केला जातो. इंटिग्रेटिव्ह म्हणजे ना की जेवणारे जर अधिक जण आहेत ना तर शिजवलंच अधिक जातं, तो पकडा तो
जेवण बनवतात ना ते भांडं किंवा ताटच पकडा, ते ताट आहे ना ते इंटिग्रेटिव्हमध्ये काय केलं जातं, ते साईजच वाढवली जाते. 4 लोक जेवतात ना तर ताटाची साईजच वाढवली जाते. एकट्याचं ताट छोटं असतं, 4 जण जेवणार असतील तर ताटच ते मोठं ठीक केलं जातं. आणि डिस्ट्रीब्युटिव्हमध्ये काय केलं जातं, ते ताट एकटं मला कसं भेटेल, 3 जण उपाशी राहिले तरी चालतील असा विचार केला जातो. मोठी वस्तू डिस्ट्रीब्युटिव्ह बार्गेनिंगचा विन ऑर लॉस सिच्युएशन, एक जिंकणार दुसरा हरणार, एक खाणार 3 उपाशी राहणार. याच्यामध्ये इंटिग्रेटिव्हमध्ये विन विन, 3 सगळे खाणार. फोकस असतो ओन बेनिफिटिव्हवर डिस्ट्रीब्युटिव्हवर. आणि इंटिग्रेटिव्हवर बेनिफिट कसे असतात, म्युच्युअल बेनिफिट असतात. इंटरेस्ट असतात अपोजिट दोघांमध्ये, यामध्ये कॉन्ग्रंट दोघांचे सारखे असतात. रिलेशनशिप शॉर्ट टर्म असते, इंटिग्रेटिव्हमध्ये लॉंग टर्म असते. आणि इन्फॉर्मेशन शेअरिंग डिस्ट्रीब्युशनमध्ये लो असते आणि इंटिग्रेटिव्हमध्ये इन्फॉर्मेशन शेअरिंग काय असते, हाय असते. या चार्ट तुम्ही व्यवस्थित करा. हा चार्ट, या चार्टच्या आधारे तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजलं असेल. आजच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला नेगोशिएशन प्रकरण पूर्ण केलेलं आहे. कंपल्सरी हे बघणं तुमच्यासाठी आहे, बघा. आणि प्लस कमेंटमध्ये तुमचं आता नाव टाका, त्यामुळे मला समजेल की कोण कोण व्हिडिओ हा बघितलेला आहे. हा लेक्चर आपण इकडे थांबूया.